11th ॲडमिशन 2024-25चा राऊंड 3 सुरू झालेला आहे। तर राऊंड 3चा फॉर्म कसा भरायचा, तर सर्वप्रथम तुम्हाला साईडवर यायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नसेल ते विद्यार्थी न्यू रजिस्ट्रेशनमधून रजिस्ट्रेशन करू शकतात। ते कसं करायचं त्याचा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो बघून तुम्ही तुमचा पार्ट 1 भरू शकता। तर राऊंड 3 कसा भरायचा, तर राऊंड 3 भरण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इनमध्ये तुमच्याकडे जो ID आहे तो ID टाका, पासवर्ड आहे पासवर्ड टाका, खाली दिलेला कॅप्चा टाका आणि लॉग इनला क्लिक करा। लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा फॉर्म ओपन होईल। यामध्ये तुमचा ऑप्शन फॉर्म जो आहे तो लॉक आहे, तर तो आपल्याला अनलॉक करायचा आहे। तर राईट साईडला टॉप पोझिशनला 3 डॉट दिलेला आहे, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅप ऑप्शन पार्ट 2 असं एक ऑप्शन दिलेलं आहे, तिथे अनलॉक ऑप्शन फॉर्मचं ऑप्शन दिलेलं आहे। तिथे आपल्याला जो फॉर्म आहे हा स्टार्टिंगला अनलॉक करायचा आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना सेम ऑप्शन ठेवायचे असेल ते विद्यार्थी हाच फॉर्म कंटिन्यूमध्ये ठेवू शकतात, जर त्यांना कोणतेही चेंजेस करायचे नसेल तर हा फॉर्म मी आता पहिले अनलॉक करतो आहे। तर माझा फॉर्म अनलॉक झालेला आहे। आता मला हा फॉर्म फिल करायचा आहे, तर परत 3 डॉटला क्लिक केलं आहे। त्यानंतर राईट साईडला ऑप्शन आले, इथे मला चूज ज्युनियर कॉलेजचं ऑप्शन आहे, इथून मला चूज ज्युनियर कॉलेजला क्लिक केलेलं आहे। त्यानंतर यामध्ये तुम्ही बायफोकल घ्यायचं असेल तर इथून बायफोकल सब्जेक्ट तुम्ही चूज करू शकता, तेच कॉलेज तुमच्यासमोर ओपन होईल, चूज करा। त्यानंतर जर तुम्हाला जनरल सायन्स घ्यायचं असेल तर तुम्ही जनरल सायन्स घेऊ शकता आणि तिथं सर्च कॉलेजला क्लिक करू शकता। तर अशा प्रकारे तुमच्यासमोर संपूर्ण कॉलेज येईल। यामध्ये तुम्हाला जेही कॉलेज घ्यायचे आहे त्यावरती क्लिक करा अशा प्रकारे, आणि सर्वात खाली ॲडचं ऑप्शन आहे, हे कॉलेजेस तुम्ही ॲड करा। बघा इथे ॲड ज्युनियर कॉलेजेस, हे कॉलेजेस ॲड झाले आणि माझ्याकडे ऑलरेडी जे 6 कॉलेज होते हे सिलेक्ट केलेले होते, ते मी ऑलरेडी ठेवतो आहे आणि त्यामध्ये 3 कॉलेज ॲड केलेले आहे। त्यानंतर तुम्ही डिलीट करायचं असेल तर डिलीटचं ऑप्शन आहे, असं क्लिक अशा प्रकारे तुम्ही इथे क्लिक करू शकता आणि इथून डिलीट ज्युनियर कॉलेजचं ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे। जर डिलीट करायचं नसेल तर तुम्ही नका करू। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा। सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण जे कॉलेजेस आहे हे येणार। यामध्ये तुम्ही 1 2 3 4 अशा प्रकारे प्रिफरन्स देऊ शकता, जोही तुम्हाला प्रिफरन्स द्यायचा आहे। तर टोटल मी 9 कॉलेज सिलेक्ट केलेले आहे, तर 9 कॉलेजला 9 प्रिफरन्स माझे दिलेले आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा। सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण तुमचा फॉर्म येईल। त्यामध्ये तुम्ही जो प्रिफरन्स लावलेला आहे तो प्रिफरन्स तुम्हाला दिसून पडेल। संपूर्ण फॉर्म तुम्ही एकदा चेक करा आणि त्यानंतर तुम्हाला चेकबॉक्सला क्लिक करायचा आहे आणि फॉर्म लॉक करायचा आहे। हा फॉर्म लॉक करणं अतिशय महत्त्वाचं आहे। जे विद्यार्थी फॉर्म लॉक करतील तेच विद्यार्थी राऊंड 3 मध्ये इलिजिबल असणार आहे, आणि ज्यांनी फॉर्म लॉक केला नाही आहे त्यांचा नंबर या राऊंडमध्ये सुद्धा लागणार नाही आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा संपूर्ण फॉर्म फिल करू शकता। तर राऊंड 3चा फॉर्म 11th ॲडमिशनसाठी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या। आपल्याकडे 3 दिवस दिलेले आहे, 3 दिवसामध्ये तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे। याबद्दल कोणतीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता, व 11th ॲडमिशनबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।